गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओ इतरांसोबत शेअर देखील करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर US मार्केट काल रात्री चांगल्यापैकी आपटलेलं आहे आणि जे काही परवाचे गेन्स होते तर ते पूर्णपणे वाईप आउट करून US मार्केट जो लो आहे शुक्रवारी बनवलेला तर तो ब्रेक करून खालच्या बाजूला क्लोजिंग केलेला आहे. म्हणजेच काय की मोस्ट लाईकली US मार्केटमध्ये आपल्याला पॅनिक सिच्युएशन पाहायला मिळू शकते. तर मग आता ही डबल बॉटम बनण्याची प्रोसेस आहे म्हणजे US मार्केटमध्ये की अजून एक मोठा फॉल आपल्याला US मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. तर हे आजचा दिवस ठरवेल म्हणजे आज रात्री कळेल. जर सेलिंग कंटिन्यू झालं तर आपण म्हणू शकतो की एक नवीन लेग ऑफ सेलिंग स्टार्ट झाली आणि जर तिथनं मार्केट बाउन्स बॅक केलं तर खूप हायली चान्सेस आहेत की US मार्केट देखील एक डबल बॉटम बनवण्याची प्रोसेस सुरू करतं. पाहूयात आता ते जेव्हा होईल तेव्हा आपल्याला ते समजेल. आता जर आपण ग्लोबल क्यूज जर आज पाहिले तर मोस्टली ग्लोबल क्यूज पूर्णपणे खराब आहेत. जर आपण US आणि युरोपियन फ्युचर्स आणि काही मार्केट्स पाहिले तर मोस्टली डाऊन आहेत. त्यानंतर आपण जर जिओपॉलिटिकल टेन्शन पाहिलं तर त्यामध्ये इराण आणि US यांची एकमेकांसोबत भांडणं चालूच आहेत. परंतु त्यातल्या त्यात गुड न्यूज अशी आहे की फुल फ्लेज वॉर होत नाही आहे. दोन्ही बाजूने सांगितलं जातं आहे की जे सीज फायर आहे ते कंटिन्यू आहे. फक्त समजा इराणनं एखादं मिसाईल टाकलं तर अमेरिका एकच मिसाईल टाकते किंवा मग तिकडनं काही गोळ्या चालवल्या गेल्या तर इकडनंही त्याच्या बदल्यात काही गोळ्या चालवल्या जात आहेत. म्हणजे अशा गोष्टी सुरू आहेत. म्हणजेच उत्तर आणि प्रत्युत्तर अशा पद्धतीचा संवाद चालू आहे आणि बॅकडोअरला त्यांची चर्चा देखील सुरूच आहे. हे दोन्ही बाजूनी कन्फर्म करतायत. म्हणजेच काय की एकमेकांची ताकद दाखवण्याचे सध्या कामं चालू आहेत. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण इंडियन मार्केट जर पाहिलं तर इंडियन मार्केटसाठी काही बॅड न्यूज आणि काही गुड न्यूज दोन्ही आहेत. तर बॅड न्यूज जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्लोबल क्यूज एकदम खराब आहेत. कुठलाही मार्केट ग्रेनमध्ये ट्रेड करत नाही आज. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण जिओपॉलिटिकल टेन्शन पाहिलं तर ते एक्स्केलेट होताना दिसतंय परंतु फुल फ्लेज वॉरमध्ये ते जाताना दिसत नाही आहे. आणि त्यामुळेच गुड न्यूज अशी आहे की क्रूड ऑइल जे आहे तर ते शांत आहे. कारण एवढी उलतापालत होऊनसुद्धा युद्धामध्ये क्रूड ऑइल मोस्टली $90च्या आसपास सेटल झालेलं आहे. त्यानंतर जे काही USचे बॉन्ड यील्ड आहेत तर ते देखील आपल्याला थोडेसे लोअर पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय की जरी आपल्या डोळ्यांना एस्केलेशन दिसत असलं तरी ते डेटामध्ये रिफ्लेक्ट होत नाही आहे. म्हणजेच काय की युद्ध एक्स्केलेट होईल किंवा मग जे काही गोष्टी आहेत तर ते हाताबाहेर जातील अशा कुठल्याही प्रकारची सिच्युएशन सध्या तरी दिसत नाही. आता काल रात्री US मार्केटमध्ये US इन्फ्लेशन डेटा आला. तोही एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला परंतु तिथे मार्केट पडण्यामागे बेसिकली रिझन होतं ते म्हणजे एकतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे स्टॉक्स आहेत तर त्याच्यामधलं सेलिंग कंटिन्यू झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही युद्ध चालू होतं म्हणजे जेव्हा US मार्केट सुरू होतं तेव्हा त्यांचं युद्ध चालू होतं. त्यामुळे तिथनं जशा जशा बातम्या येत होत्या त्या पद्धतीने तिथे मार्केट रिॲक्ट करत होतं. आता जर आपण आपल्याकडे जर पाहिलं तर आपल्याकडे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती सुरू राहील. मोस्टली रिलायन्स जो आहे तर तो फोकसमध्ये राहील कारण त्याची AGM आता जवळ येत चाललेली आहे. 19 तारखेला दुपारी 2 वाजता AGM आहे. तिथे मुकेश अंबानी काय घोषणा करणार तर त्याला खूप जास्त महत्त्व आहे. कारण त्यांनी जी डेडलाईन दिली होती की फर्स्ट हाफमध्ये ते जिओचा IPO घेऊन येत आहेत तर ती डेडलाईन आता ऑलमोस्ट संपत आलेली आहे. त्यामुळे ते त्यांचा शब्द पाळतात का किंवा त्या बदल्यात काय सांगतात, काय डेव्हलपमेंट झाली आहे त्याबद्दल काय चर्चा करतात तर याला खूप जास्त इम्पॉर्टन्स राहणार आहे. तर मग जर आता आपण पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 120 ते 110 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल की जे ग्लोबल क्यूजमुळे पॉसिबल आहे. काही अडचण नाही तसंच होईल. परंतु मार्केट इमिजिएट बेसिसवरती 23,000 ब्रेक करून खाली जाईल का तर तशी कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्याचं बेसिकली रिझन असं आहे की जेव्हा 2 दिवसांपूर्वी जेव्हा US मार्केटमध्ये एक मोठा फॉल आला होता तर तेव्हाच तो चान्स होता की मार्केट 23,000 ब्रेक करून खाली ट्रेड करायला सुरुवात केलं असतं. परंतु तसं काही झालेलं नाही आहे. त्यामुळे खूप कमी चान्सेस आहेत की मार्केट 23,000 ब्रेक करेल.
जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 23,000 आणि अप साईडला 23,300 आणि 23,500 या लेवल्समध्ये मार्केट राहण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. बाकीचं तर FISने अगेन सेलिंगच केलेलं आहे, परंतु त्यांनी सेलिंग थोडं कमी केलं आहे. 2,000 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 3,000 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग होप सो पाहूयात की पुढे काय घडतं ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आहे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.